brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अधिवेशन संपत आलंय. अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेता नसल्याने विरोधक आक्रमक झाले होते, तर दुसरीकडे या अर्थसंकल्पात पुरवणी मागण्या देखील ठेवण्यात आल्या होत्या. या सगळ्यामध्ये खरंच जनतेचे प्रश्न अधिवेशनात घेतले गेले का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या सगळ्यात आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भलं मोठं पत्र लिहित राज्यातील बेपत्ता होणाऱ्या मुलांबाबत प्रश्न विचारलाय. त्याचबरोबर फडणवीसांना यात लक्ष देखील घालण्याची त्यांनी विनंती केली आहे. राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, प्रति श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र. एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहित आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे. NCRBच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% वाढलंय. लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्यात आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही. लहान मुलं पळवणाऱ्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूप परत पाठवली जातात, अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्रात नको आहे. मुळात NCRB जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो. पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो त्याचं काय? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजरोसपणे काम कशी करते, यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही. आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बस स्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो. ती कोण आहेत? त्यांच्यासोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आईवडील असतात का? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी DNA टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही? आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत. यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊल उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळं लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय, इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तर द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली, अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरं तर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतीगट तयार करायला हवा. पण सध्या वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही. असो, आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी, ही महाराष्ट्राची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या या पत्राला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. फडणवीस नागपुरात माध्यमांशी बोलत होते, यावेळी त्यांनी हे उत्तर दिलंय. राज ठाकरेंनी तुम्हाला पत्र लिहिलं, मुंबईमध्ये ज्या मुली बेपत्ता होत्या त्याबद्दल चिंता व्यक्त केली. मी अजून पत्र वाचलेलं नाही आहे, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात यापूर्वीही मी आकडेवारी सहित त्याची कारणं दिलेली आहेत. मुली परत किती येतात हे देखील सांगितलेलं आहे. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की कशाही पद्धतीनं, म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि 3 दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते. आणि साधारणपणे आपला अनुभव आहे की वर्षभरात 90% वर आपण परत आणतो. पुढच्या 1.5 वर्षात अजून उरलेल्या त्या ठिकाणी सापडतात, परत येतात. त्यामुळे या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय पत्र लिहिलं आहे हे मी वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही. पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर देऊ. आता राज्यातून बेपत्ता होणाऱ्या लहान मुलांबाबत सरकार काही ठोस पावलं उचलणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.